हाय, हॅलो. माझ्या घरचे व्लॉगची खूप वाट बघतायत माहितीये मला. पण काय करणार, मागचे सगळे व्लॉग्स मला भरून काढायचे आहेत, डेली अपलोड करायचे आहेत. आता मी विचार करते की मुंजीचा मोठा हॉरिझॉन्टल व्लॉग बनवावा. सो बघू काय होतंय. 3 तारखेला अमितचा बर्थडे होता. सो आम्ही निमंत्रण द्यायला गेलो होतो केळवणाचं त्यांना. तर त्यांनी तिथे मस्त बर्थडे सेलिब्रेट केला. माझी भाची नारायणी सुधन्व नाव आहे त्यांचं. सुधन्वचं नाव तर तुम्ही मागं ऐकलेलंच आहे माझ्याकडून. तर ते दोघे इतके दंगा घालत होते त्यावेळेला की तुम्ही थांबा, आपण एकत्रच जाऊया. तरी पण मग काकू आहे ना अमितची, ती येणार होती लवकर, तर तिच्यासोबत नारायणी आली होती हेल्पसाठी म्हणून. आणि तिने मला खरोच खूप हेल्प केलेली आहे केळवणाच्या सगळ्या सजावटीसाठी. त्यानंतरनं जेव्हा पानं वाढायची होती त्यावेळेला प्रत्येक ह्याच्यात तिने हेल्प केली. रांगोळी तिने काढली, खूप सुंदर रांगोळी काढलेली तिनं. बघू आता मी बहुतेक आडवा व्लॉगच बनवेन असं वाटतंय मला, असं छोटे छोटे पार्ट्स बनवण्यापेक्षा. कारण खूप छान छान शॉर्ट्स घेतलेले आहेत, ते सगळे इथे शॉर्ट व्लॉग मध्ये नाही पोस्ट करता येणार. पण काही काही असं झालंय, काही काही उभे व्लॉग शूट केलेत, काही काही आडवे शूट केलेत. सो बघू काय होतंय. हे साडी लावून तिथे डेकोरेशन करायला जवळपास मला आणि अमितला 1 तास गेलेला आहे. आणि हे आम्ही दुपारी 2 वाजता करत होतो. जेवणाला आम्ही त्यांना रात्री बोलवलं होतं, पण आम्ही दुपारी करत होतो कारण मला विश्वास नाहीये हे टेप वगैरे सगळे पडतात, डबल टेप जी असते ती, त्याच्यामुळे. पण फायनली ते जी ब्राऊन टेप असते ते आता दिसत होतं, पण आता काय करणार ना. ती ब्राऊन कलरची जी टेप असते ना मोठी, ती बसली. आणि ते डेकोरेशन आम्ही खूप असं एकदम मनापासून, एकदम असं त्याला ओरडून वगैरे, त्या साडीला मी ओरडत होते की बाई पडू नको तू आता, असं असं काहीतरी वेडेचाळे चालू होते माझे. सो इतकं मस्त झालेलं होतं डेकोरेशन. मी, अमितनी, मग नंतर नारायणी आलेली, काकू आलेली, त्यांच्यासोबत मी मिळून केलेलं आहे हे सगळं. आणि आईंनी काकूनी मिळून स्वयंपाक केला. कारण ही अमितची छोटी काकू आहे जी मला हेल्पसाठी आली होती आम्हा दोघींना. नारायणीनं आणि त्यांनी मला खूप मदत केली, त्यामुळे एकदम बेस्ट झालं. मी इथे छोटासा रांगोळीचा शॉट पण टाकलाय. केळवण असं लिहिलं होतं आणि आतमध्ये छोट्या छोट्या रांगोळ्या काढल्या होत्या. मग त्यानंतर मस्तपैकी स्वयंपाक केला. मी फक्त पुलाव केलेला, बाकी सगळा स्वयंपाक त्या दोघींनी केलेला. पुलाव जरा मला कॉन्फिडन्स होता म्हणून मी पुलाव केला. थँक्यू फॉर वॉचिंग. हा पार्ट 1 आहे, सेकंड पार्ट लवकरच येईल. बाय.